बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। विरोधकांनी आरोप केलेल्या मतदारसंघातील मतदार याद्यांच्या तपासणीचे निवडणूक आयोगाने आदेश दिलेत। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करा असं सांगितलंय। मतदार याद्यांमध्ये बोगस आणि दुबार नावं टाकण्यासाठी अधिकारी पैसे घेतात। भाजप आमदार मंदा म्हात्रेंचा आरोप। नावं वगळण्यासाठी बीएलओ आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे 15 ते 20 वर्षांपासून पाठपुरावा, मात्र नावं वगळली जात नाहीयेत, मंदा म्हात्रेंचा आरोप। बोगस मतदार याद्यांच्या चौकशीनंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। तर विरोधक फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचाही आरोप। मतदार यादीत नाही, राऊतांच्या डोक्यात घोळ, भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। रस्ते आम्ही बांधतो आणि तुम्ही अफवा पसरवता म्हणत राऊतांना प्रत्युत्तर। ठाणे महापालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। दोन भाऊ एकत्र लढतील तेव्हा ताकद दिसेल, भाजपच्या अबकी बार 70 पारलाही राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। विरोधक म्हणून एकत्र लढल्यास आम्ही ठाण्यात नक्कीच 75हून अधिक जागा जिंकू। मनसेच्या अविनाश जाधव यांची संजय राऊतांच्या 75+ दाव्यावर प्रतिक्रिया। तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने एकटं लढून दाखवावं, अविनाश जाधव यांचं आव्हान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीवरून भाजप आणि शिंदेसेनेत मतभेद। बुलढाण्यामध्ये आपणच मोठा भाऊ, संजय गायकवाडांचं वक्तव्य। तर बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी भाजपचाच विचार होत असेल तर युती शक्य, भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदेंचं वक्तव्य। बुलढाण्यामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदेंचा गंभीर आरोप। 1.5 कोटींच्या डिपेंडरवरून भाजप जिल्हाध्यक्षांनी सवाल उपस्थित केला। गाडी एका कंत्राटदाराच्या नावावर आहे, ती कोणत्या कामातल्या कमिशनमुळे या लोकप्रतिनिधीला मिळाली, विजय शिंदेंचा सवाल। ज्या गाडीची चर्चा होतीये ती गाडी निलेश ढवळे या कंत्राटदाराची असून तो आपला नातेवाईक आणि पक्षाचा कार्यकर्ता, संजय गायकवाडांचं स्पष्टीकरण। त्या कंत्राटदारानं 100% कर्ज काढून ती गाडी घेतली आहे। काही दिवस वापरण्यासाठी आपण गाडी घेतल्याचं गायकवाड यांनी वक्तव्य केलंय। जळगावच्या पाचोरा मतदारसंघात महायुतीत बिघाडी, शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटलांकडून स्वबळावर लढण्याचं जाहीर। त्यानंतर भाजपच्या वतीनं आमदार मंगेश चव्हाणांकडूनही स्वबळावर लढण्याचं जाहीर। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचं माजी आमदार राजन पाटलांना खुलं आव्हान। जिल्हा परिषदेला आपण नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर गट सोडून आपल्या विरोधात लढाव, पराभव झाला तर राजकारण सोडेल, उमेश पाटील यांचं आव्हान। बीडमध्ये नगरपालिका निवडणुकीवरून क्षीरसागर दीर भाऊजेक जुंपली। बीड नगर परिषद निवडणुकीत 50 नगरसेवकांसह नगराध्यक्ष निवडून आणण्याचा आमदार संदीप क्षीरसागर यांचा दावा। नगर परिषदेत एकूण किती वॉर्ड हे आमदारांना ठाऊक नाही, भाऊजे सारिका क्षीरसागर यांचा टोला। हिंगोली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया। कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याची प्रतिक्रिया। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी भुजबळांवर नाराजी व्यक्त केली। वडेट्टीवारांचा जरांगेंसोबतचा जुना व्हिडिओ दाखवल्यावरून त्यांनी भुजबळांना लक्ष्य केलं। एखाद्या नेत्याकडून झालेली चूक चव्हाट्यावर आणणं योग्य नसल्याचं तायवाडे म्हणाले। भुजबळांना भाजपनं आपल्यावर आरोप करायला सोडलाय, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। तर नागपूर मोर्चानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यानं मला टार्गेट करण्याचं काम सुरू असल्याचाही वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। मराठ्यांना ओबीसीच्या वाट्यातून आरक्षण देऊ नका, स्वतंत्र आरक्षण द्या ही माझी भूमिका कायम, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांच्याकडून स्पष्ट। तर 2800 नोंदी सापडल्यावर प्रमाणपत्र देण्याला माझा विरोध नसल्याचंही वक्तव्य। फडणवीस टार्गेट आहे ते भुजबळांचं वक्तव्य हास्यास्पद, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर भुजबळांना माझ्या संदर्भात संताप का यावा, वडेट्टीवार यांचा सवाल। भुजबळांचं वक्तव्य गैरसमजातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया।
भुजबळांना भेटून त्यांचे गैरसमज दूर करणार, न्यायमूर्ती शिंदेंनाही सोबत नेणार. विखे पाटलांची प्रतिक्रिया. तर जे काही केलं ते कायद्याच्या चौकटीत राहून केल्याचीही विखेंची प्रतिक्रिया. जरांगेंचं आंदोलन प्रामाणिक आणि निस्वार्थी होतं, मंत्री विखे पाटलांची प्रतिक्रिया. तर जरांगेंचं शिक्षण काढणं चुकीचं असल्याचीही विखे पाटलांची भुजबळांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर आणखी 2 गंभीर आरोप. धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीसोबत गैरकृत्य केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप. तर धनंजय मुंडेंच्या दबावामुळे माझ्या आईनं आत्महत्या केली, करुणा मुंडेंचं वक्तव्य. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे. 89,45,000 खर्च करून या आधुनिक इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे. सुप्रिया सुळेंकडून आजच्या दिवसाचा शरद पवारांचा जुना पावसात भिजून भाषण करतानाचा फोटो शेअर. हा फोटो म्हणजे महाराष्ट्राच्या मनावर कोरलेलं संघर्ष, स्वाभिमान आणि निश्चयाचं अद्भुत असं शिल्प. सुळेंची एक्सपोज. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ पोस्ट. ज्यात ठाकरेंची सेना सत्तेत आली तर खान महापौर होईल असा व्हिडिओ. कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला. कार्यालयासमोर भांडण सोडवून जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेत असताना अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला. हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह आणखी 2 जखमी. गोपनीय माहितीच्या आधारे मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानकातून 5 बांगलादेशींना अटक. तर नवी मुंबईत राहत असलेल्या त्यांच्या आणखी 5 बांगलादेशी नातेवाईकांनाही अटक. निलेश घायवळचा जामीन रद्द करावा. पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती. घायवळनं जामिनात असलेल्या अटी शर्तींचं पालन न केल्यामुळे जामीन रद्द करण्याची मागणी. पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. घायवळ बंधूंचं अजून एक कारनामा समोर. तब्बल 45 लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी निलेश घायवळ, सचिन घायवळ आणि त्यांच्या टोळीतील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल. धाराशिवमधील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील 5 कला केंद्रांवर प्रशासनाचा कारवाईचा धडाका. कलिका आणि गौरी लोकनाट्य कला केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द. वाढती गुन्हेगारी आणि नियमभंगाविरोधात कारवाई. अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला. नियंत्रण सुटल्यानं पिकअप गाडीला अपघात. 8 भाविकांचा मृत्यू. पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर सापडला. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धवलखेडी इथला धक्कादायक प्रकार. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पोषण आहाराच्या पाकिटांचं वाटप केलं जातं. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापुरा तांडा इथं 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा. गावकऱ्यांनी विहिरीतील पाणी प्यायल्यानंतर विषबाधा. सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर. मुंबई लोकलमधून प्रवास करत असताना एका महिलेनं शेजारून जात असलेल्या लोकलवर दगड फेकून मारला. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी. साई संस्थांच्या अखत्यारीत असणाऱ्या साई आश्रमामधील 77,13,000हून अधिक रकमेचं विद्युत साहित्य चोरीला. या प्रकरणी साई संस्थांच्या 47 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल. बीडच्या गेवराई तालुक्यातील मादळमोही गावामध्ये धनगर समाज बांधवाची गळफास घेऊन आत्महत्या. आरक्षणाचा तिढा सुटत नसल्यानं आत्महत्या केल्याचा आरोप. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या. ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळेची तक्रार करणारे विकासक अभिजित कदम यांना जीवे मारण्याची धमकी. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत